तुमचं खरंच मन प्रसन्न होईल. बघा जरा इकडे दाखवा. खूप शांती आहे इथं, एक नंबर म्हणजे भन्नाट खतरनाक. शब्दच नाहीत माझ्याकडे काय बोलायला. असं माहिती लोकांनी विजिट करायला पाहिजे. तुम्ही यायलाच पाहिजे. राजमाची थोडा रस्ता आहे कच्चा, पण ठिकाण बेस्ट. प्लेस एक नंबर आहे. बेटर एकदम भारी वाटलं इथे. हा मागा आहे तो श्रीवर्धन किल्ला आहे. पुढे जाऊन आता राजमाचीला जायचं. ठीक आमच्या पाठीमागं, ठीक आमच्या पाठीमागं बघा दाखवलं दिसला का? हा ठीक पाठीमागं आमच्या किल्ला आहे. श्रीवर्धन किल्ला. आता 1.5 किलोमीटरवर राजमाची. आता यांचा फोटोशूट चाललाय, यांचा फोटोशूट दाखवायचा. तर आता गड चालू केलाय चढायला. बाकीचे पुढे आहेत. मी माग आहे आता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अरे 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 अरे. इथं 3 भुयार आहेत. हे पाणी दगडात कोरलेले दिसतंय का ना? बांधलं कशा असते ते? दगडात कोरलेले ठेचून ठेचून पडले. काय दिसणार चालेल रे. लाईट चालू नाही सर. मला टॉर्च काढून असं आहे. फ्रंट लावलाय ना. मला एक चिप्स द्या खायला बाबा. मला जायचं माहिती मी कुठं तरी. या ना मग खात खात चला. फक्त फेकू नका इकडे तिकडे. कुणाकडे आहेत? माझ्याकडे कुरकुर आहेत. काही चिप्स द्या, काही पण चालतं. चिप्स घ्या बरं 4 बॅग. हा एक पट्टी करतात ते. हा आता पंजाबी तडका घेतला पट्टी काढा. हे आता ऋषा कोण उचलू कुणाचं खड्ड्यात गेले सगळे. मी कचरा करू नका. स्वच्छ भारत सुंदर भारत. तुम्ही पण गड फिरायला आल्यात ना, कचरा अजिबात करू नका.
कचरा अजिबात करत नाही. आम्ही घेऊन चाललो सोबत. बॅगेत भरलंय सगळं. कचरा आणला. रस्ता चांगला आहे हा. पायऱ्या आहेत. है ना? खडी चढाई चालू झाली आहे. अरे पाय लागले ना. पायऱ्या पण आहेत. कमीत कमी 1 वर्षाने आलोय आम्ही. मागच्या वेळेस आम्ही कोणता केला तर तिकोना केला होता. कोणा आता आलोय राजमाचीला. येताना रस्ता खूपच खराब होता. जास्तच खराब होता. लयच गुळगुळीत होता. 15 किलोमीटरचा पॅच येत होता. ते 15 येताना चांगली गाडी घेऊन या. हवा वगैरे चेक करून. आम्ही पण आलोय हवा चेक करून. हा समोरचा किल्ला दिसतो तो श्रीवर्धन किल्ला आहे. आणि त्या साईडला आहे तो मनोरंजन किल्ला. 2 बाले किल्ले आहेत राजमाचीला. इथे एक तोफ आहे, जुन्या काळातील तोफ. आणि त्याच्या शेजारी काळभैरव मंदिर आहे. ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे. आता बंद केलेलं आहे त्यांनी. इथं कोणच नाही. आम्ही 4च लोक फक्त. ऑफ डेला आलोय आम्ही. पण खतरनाक बिग डेज मध्ये आलो आज बुधवारी. अप्रतिम खतरनाक. खूप मस्त पायऱ्या बनवलेल्या तिथं. वेल मेंटेन सगळं आहे. राजमाची किल्ला हा शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये काबीज केला होता. तेव्हाच हा राजमाची किल्ला स्वराज्यामध्ये आला. त्यानंतर किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी डागडुजी केली. किल्ला दुरुस्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज घुमतोय हा. तर हा तर गडाचा मुख्य दरवाजा, पाहकरांच्या देवड्या पण आहेत तिथे. अतिशय डोके लावून दरवाजा गेलेला आहे, जेणेकरून दुश्मन गटाला नीट येता येऊ नये. आता ढासळला आहे का? ह्या देवड्या आहेत पहारेकरांच्या. हे गाव आहे. पाण्याचं टाक आहे गाईच, पलीकडे पण आहे. आता थोडं ऊन वाढलंय त्यामुळे स्वेटर काढलेलं आहे. वाले किल्ला आहे. आता दिसत नाही उन्हामुळे थोडं. त्या काळी लोक यातलंच पाणी वापरत होते पिण्यासाठी, वापरण्यासाठी. दगडात कोरलेलं खोल्या. यात पण पाणी. यात नाही. मोठे मोठे म्हणले रे, झालं ते मोठे मोठे. 10-12 जण आरामात राहतील.
नाही जास्त अरे हवाले ते 100 लोक राहतात त्यामध्ये केवढं मोठं बघितलं का ते आतमध्ये लय खोल आहेत. 3 खोल्यात त्या मोठ्या मोठ्या आणि ते पूर्ण अखंड दगड आहे. मंदिर आहे का? शिवलिंग आहे तो. सगळं पडलंय पण ढासळलेल्या अवस्थेतच आहे. इथे काहीतरी बोर्ड वगैरे लावलं पाहिजे. मार्गदर्शक फलक हवाला जोरात गडाच्या बालेकिल्ल्यावर आपण आलेलो आहे. पायाला काढ
चोर दरवाजा आहे. एकदम मोठा बरं का पायऱ्या आहेत का चला काय झाले खाली व्हिडिओ काढला पाहिजे काढला मित्रांनो गड चढून झालेला आहे. आता खाली उतरलो आम्ही. इथं आमचा गड फिनिश झालेला आहे. समाप्त. मजा आली. एक नंबर मजा तर लय आली. मजा खतरनाक. वरती जाऊन टाक्या बघून येतील मजा चालेल. खतरनाक आली. आणि अक्षरशः गड एकदम भारी आहे. तुफान, भारी, अप्रतिम. कोरलेला 3 रूम आहेत त्या. अक्षरशः माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला. एवढं काय सांगू, बोलतो तरी पण एवढं पण नको. एवढं जास्त झालं.